आज एकच घ्यायची. पण 26 तारखेला गुन्हा रजिस्टर नंबर 944/2025 दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात BNS 308(4) आणि आर्म ॲक्ट प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितली. हा आरोपी मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून मागील काही दिवसापासून तो आलेगाव सांगोला येथे राहतो. सदर आरोपीला आपण तत्काळ 24 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून जे गुन्ह्यात वापरलेले शस्त्र होतं ते सुद्धा आपण हस्तगत केलेलं आहे. अशा ज्या घटना घडतात अशा घटनांसाठी नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना आमचं हेच आवाहन राहील की आपल्याला अशी कोणतीही तक्रार किंवा आपल्याकडे अशी कोणतीही मागणी आली तर तत्काळ आपण पोलिसांशी संपर्क करावा. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई, कडक कारवाई केली जाईल.